मम्मी हा काय बोलतो? मला जेवायला दे ना. चल 1 मिनिटात वाटते तुला. ताट घेते आणि तुला जेवण. पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि तांदूळ धुवून ठेवले होते भात बनवण्यासाठी. तर मी ते तांदूळ धुतलेले पातेल्यामध्ये टाकलेत आणि एका बाजूला पातेल्यामध्ये मी मूगडाळ शिजायला पाणी ठेवलं होतं. पाणी उकळलं आणि त्याच्यामध्ये बटाटे आणि मूगडाळ टाकली आणि शेगडी माझी 3 बर्नरची आहे. तिसऱ्या बाजूला मी पातेल्यामध्ये तेल टाकलं. नंतर आवाज येतो. ते तेल गरम झालेलं आहे. पुढे तुम्ही बघाल हिंग टाकते मी. आता हिंग छानपैकी तापला की त्याच्यामध्ये जिरे आणि लसूण याची मी फोडणी देते. आणि माझी एक खासियत आहे, मला ढोबळी मिरची खूप आवडते. मग त्या वरणामध्ये मी ढोबळी मिरची पण टाकली. त्या ताटामध्ये तुम्हाला दिसतोय लाल लाल छान टोमॅटोने थोडीशी टेस्ट छान येते वरणाला. आणि ही स्पेशालिटी माझी. कोथिंबीर पण मला फोडणीमध्ये आवडते. स्वाद वेगळा येतो प्रत्येक पदार्थाला जो आपण बनवतो त्याला. आणि त्याबरोबर मी मीठ पण टाकून घेते, कारण का मी सगळं उकळून घेतले ना मूगडाळ आणि बटाटे. आता इथे हळद टाकते मी. सगळं ओके, सगळं टाकून झालेले. आता मिक्स करते आणि छान वरण आपल्याला टेस्ट लागण्यासाठी वरणाची ते पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि त्यामध्ये वरण जे शिजले मूगडाळीचं त्यामध्ये ओतायचं. झालं, हे वरण ओके तयार झालं. आता एका बाजूला मी काय केले, वरण होईपर्यंत किती बघा छान दिसतंय वरण, कलर पण छान आला आहे. आता एका बाजूला मी काय केलं आहे, कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल ओतलं आहे. आणि मला ना भेंडीचं भरीत बनवायचं आहे. भेंडीची भरीतसारखी भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी तेल कढईमध्ये टाकलं, कांदा टाकला त्याच्यामध्ये. आता तो छान कांदा एकदम परतून घ्यायचा लाल होईपर्यंत. कढई माझी बघताय ना, प्रत्येक याच्यामध्ये असते व्हिडिओमध्ये. ही माझी कढई लोखंडाची आहे आणि त्यामध्ये मला भाजी खूप आवडते. आपल्या शरीरामध्ये डेफिशियन्सी असतात प्रत्येक विटॅमिनच्या, त्या लोह आपल्याला याच्यातून आपल्याला मिळतं. तर या कढईमध्ये तेल टाकलं, कांदा टाकला, लसूणची पेस्ट पण टाकली. आता छान एकदम मी वाट बघते कधी चांगला कांदा होतो. आता त्यामध्ये मी टोमॅटो पण टाकते. टोमॅटो टाकून झालं आहे. आता कोथिंबीर. बघताय ना सगळे, कंटिन्यू बघा माझा व्हिडिओ. हा प्रत्येकाच्या भाज्यांची पद्धती वेगळी. आता त्याच्यामध्ये मला भेंडी टाकायची. भेंडी पण इतकी छान होती, एकदम कोवळी. आणि माझी पद्धती आहे, एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठी पण नाही, मीडियम छान कापते. आणि ती मी आता त्याच्यामध्ये टाकून आता परतून घेते. आता हा आहे धना पावडर, हळद, मीठ, आणि हे आहे फायनली भाजलेल्या शेंगदाण्यांचं बारीक केलेलं कूट. अशी भाजी आपली रेडी आहे. कढईतली मी भाजी तव्यामध्ये टाकून ठेवली आणि छान ताट ठेवून ती वाफवून घेतली. आता आणखीन दुसऱ्या बाजूला सायमल्टेनियस मी भजी पण तयार करायला घेतली. हे डाळीचं पीठ आहे, त्यामध्ये मीठ टाकलं आहे, थोडासा सोडा, आज खूप दिवसांनी म्हणजे मी
पूर्ण ताटामध्ये डिश छान दिसायला पाहिजे. ताटामध्ये सगळे पदार्थ वाढून घेण्यासाठी मी वरण, भात, भेंडीची भाजी आणि बटाट्याची भजी अशी मस्तपैकी पर्वणी आमच्या ताटामध्ये आज आहे. आता ह्या बटाट्याच्या स्लाईस काढल्या आणि याच कढईमध्ये तेल तापून घेतलं आणि तळून घेते. आता बटाटा पण मी अशा पद्धतीचा आणते ना, बारीक नाही आणत. छोट्या साईजचे बटाटे मी आणत नाही, मोठ्या साईजचे बटाटे आणते. मोठ्या साईजचे बटाटे आणले की टेस्ट असते बटाट्यांना. एक प्रकारचं म्हणजे वेगळ्याच पद्धतीचा बटाटा आणायचा. छोटे आणले की टेस्ट नसते, त्यामुळे भजी पण छान बनते. भाजीमध्ये बटाटा टाकला की बटाटा पण टेस्टी लागतो. अशा पद्धतीने छान भजी. माझं प्रथमेश बघा हाताचे अगदी हातवारे करतोय. त्याला असं झाले कधी मम्मी भजी काढते त्यातली आणि मी खातोय. आता फायनली आपलं सगळं तयार आहे, रेडी आहे ताटामध्ये येण्यासाठी. इथे छान आपली भाताची मुदा ताटामध्ये वाढून घेतली. इथे वरण वाटीमध्ये, भेंडीची भाजी छान, इथे भजी वाढून घेतली आणि इथे चपाती. अशापैकी आपलं ताट रेडी आहे. आता हे ताट रेडी आहे, पूर्ण अगदी वाढले छानपैकी. जेवण करून घे. ओके, जबरदस्त ताट. अरे बापरे, याच्यामध्ये आहे भजी आणि हे काय भेंडीची भाजी आणि हे वरण आणि हा भात, चपाती एकदम जबरदस्त शुद्ध शाकाहारी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर असेच चटकदार मजेशीर असे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील रेसिपीजच्या तर माझ्या आईच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.